नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला जेवताना तोंडी लावायसाठी मस्त रेसिपी बनवून दाखवणार आहे। कारण आता उन्हाळ्याच्या दिवसात काय होतं, जेवण जात नाही, तर अशा काय रेसिपी वेगवेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते। तर हे काय आहे जरा तुम्ही मला कमेंट करून सांगा। आणि ह्याचा काय करूया आपण माहिती आहे का, गर काढून घेऊया। एकदम पिकलेला आहे बघा, मस्त असा त्याची साल काढूया आणि ह्याचा नुसता गर काढून घेऊया आपण। पूर्ण बघा मी काढून घेतले अशा पद्धतीत, बघा लगेच निघतं सगळं पिकलेलं असलं की। ह्याला काय करूया माहिती आहे का, आपण सॉफ्ट असं बघा ह्यानं करून घ्यायचं, गरजच पडत नाही बघा, हे किती लगेच नरम होतं हे मस्त बघा। असं जरा जरा केलं की नाही, काट्यानं म्हणा चमच्यानं म्हणा, तर पिकलेलं असलं तर एकदम सॉफ्ट होतं बघा। पूर्ण मिक्स झालेलं आहे। ह्यात बाकीचं आपण साहित्य टाकून घेऊया। ह्यात टाकायचं एक मीडियम आकाराचा कांदा बघा, असा जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठा पण नाही, असं कापून घेतलेला आहे। त्यात टाकायचं आपल्याला एक टोमॅटो, एक छोट्या आकाराची काकडी बघा, स्वच्छ धुवून वरची साल काढून खिसून घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला एक गाजर, ते पण तसंच केलेलं आहे, स्वच्छ धुवून त्याची थोडीशी वरची आपली जेवढी निघेल तेवढी साल काढायची आणि खिसून घेतलेलं आहे। त्यात टाकणारे बीटरूट छोट्या आकाराचं घेतलेलं आहे, सगळं अर्धी अर्धी वाटी, थोडंसं जास्त कमी जरी असलं तरी पण चालू शकतं। त्यात टाकणारे आपली कच्ची कैरी, एक चमचा फक्त आपण चमच्याभर टाकायची, तिला पण साल काढून बघा अशी खिसून घेतलेली आहे। कच्ची कैरी बघा ही टाकल्यानंतर ते मिक्स करायचे, तर कच्ची कैरी बघा अशा पद्धतीची होती, तिची साल काढून नंतर खिसलेली आहे। त्यात टाकणारे छोटा अर्धा चमचा साखर, पिठी साखर असली तरी टाकली तरी चालेल, चवीप्रमाणे टाकायचं मीठ। त्यात टाकायची एक मिरची बारीक एकदम कापलेली, कुटून जरी टाकली तरी चालते, चिली फ्लेक्स जर असेल ती जरी टाकली तरी चालेल। ह्यात टाकणारे मी पुदिन्याची पानं एकदम बारीक कापून घेतलेली आहेत, कोथिंबीर थोडीशी जास्त टाकायची आणि त्यात टाकायचे अर्धा लिंबाचा रस, एक चमचाभर जरी टाकला तरी चालेल, एक चमचा दीड चमचा जरी टाकला तर चालेल। आता तुमचा हा एक प्रश्न असेल की तुम्ही त्याच्यामध्ये कच्ची कैरी टाकल्यानंतर मग तुम्ही लिंबाचा रस का टाकला, तर लिंबाच्या रसाची चव वेगळी असते, कच्ची कैरीची चव वेगळी असते। तुम्ही एकदा करून बघा। तर हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित आपण, बघा मस्त असं एकजीव केलेलं आहे, सगळं एकत्र चांगलं मिक्स झालं आहे। आता हे कसं माहिती आहे का, 4 वाजता म्हणा जेवताना म्हणा, आता हे पोरगं माझं वजन कमी करतंय ना, तर ही एवढंच खाणार बघा आता 4 वाजता। अशा पद्धतीत काय काय वेगळं, ह्याच्यात भरपूर काय काय बदल करून तो टाकतो। तुम्हाला जर अशाच पद्धतीत काय काय वेगवेगळ्या जर रेसिपी पाहिजे असल्या तर थोडंसं कमेंट करा, मी तुम्हाला त्या दाखवेन। कारण की तो जसं सांगेल तसं मी तुम्हाला ह्यात बदल करून तुम्हाला दाखवेन। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।